पावसाळ्यापूर्वी कामांवर तसंच पावसाळा कालावधीतील नियोजनावर बारकाईने लक्ष द्या। नवी मुंबईचे आयुक्त डॉ. कैलास शिंदेंचे निर्देश। विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत सतर्कतेच्या सूचना। मुंबईमध्ये बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात विशेष मोहीम। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर 15 दिवसात 48,000 चालकांवर कारवाई। 40 लाखांचा दंडही वसूल। विशिष्ट परिस्थितीमध्ये पीओपीचा वापर शक्य। उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची भूमिका। सरकारनं अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या समितीने केलेल्या शिफारसींचा दाखला। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश। कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी तर 12वीच्या परीक्षेचा निकाल यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.5% घटला। लातूर पॅटर्न नापास। 12वीच्या 124 केंद्रांची मान्यता धोक्यात। संबंधित परीक्षा केंद्रांवर घडलेल्या एकूण 367 गैरप्रकारांची पडताळणी करून कारवाई होणार। दोषी आढळणाऱ्या संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द होणार। ठाणे शहराची तहान भागवणाऱ्या बारवी धरणामध्ये आता 37.20% पाणीसाठा शिल्लक। 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा। तापमान वाढीमुळे 10% बाष्पीभवन। लातूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली। शहरातल्या औसा रस्त्यावर वाहनांचं नुकसान। रस्त्यावर कचऱ्याचंही साम्राज्य। जळगावच्या जामनेर पारोळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज खंडित। जळगावात सध्या दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असल्यानं अनेकांची धांदल।